हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी। तर छोलेची भाजी ही मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे। तर त्यासाठी मी रात्रभर पाण्यामध्ये छोले भिजत ठेवले आणि त्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। आपले छोले शिजून झालेले आहे। तर चला आपण आता गॅसवर कढई ठेवूया आणि भाजीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये हिंग घालून घेऊया थोडासा आणि थोडासा कढीपत्ता घालून घेऊया। कढीपत्ता थोडासा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि त्याला मिक्स करून 2 ते 3 मिनिट लालसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये आपण मिरची आणि लसूणचे वाटण घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया। थोडीशी हळद पावडर घालून घेऊया आणि मी इथे आता कोल्हापुरी मसाला घातला आहे 2 चमचे। तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही मसाला घालू शकता। आम्हाला हा आवडतो म्हणून आम्ही हा मसाला घालतो। आता मसालाही तेलामध्ये एकजीव परतून घेऊया। मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये छोले घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आता आपण त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। भाजीला मिक्स करून घेऊया आणि 5 ते 7 मिनिट कमी गॅसवर झाकण ठेवून आपण भाजीला एकजीव शिजवून घेऊया। अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।